काका तुम्ही इथं दोघं या आज सत्र खटला क्रमांक स्पेशल ॲट्रॉसिटी 31/2011 या सत्र खटल्यामध्ये माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी निकाल पारित करून 9 पोलीस पर्सनल 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. सदर खटल्याचे कामकाज सरकारी वकील श्री काळूसाहेब यांनी पाहिलेले आहे आणि या सत्र खटल्यातील निकालामुळे समाजामध्ये एक चांगला मेसेज गेलेला आहे की अंतिम घटकापर्यंत जो न्याय पोहोचतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. तर नेमकं प्रकरण काय? याच्यामध्ये असं घटना घडली होती की 9/5/2011 पारधी समाज जो वाढवण्या गावामध्ये राहत होता, शेनगाव तालुका, या ठिकाणी रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस जे होते ते गेले आणि रात्री 3:30 वाजता म्हणजे 10:05-11च्या पहाटे घरातून बेग्या नैनू पवार आणि शेतामधून राजू शेषराव पवार या दोघांना त्यांनी उचलून पोलीस स्टेशनला नेलं आणि त्या ठिकाणी अमानुष मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये बेग्या नैनू पवार जो होता त्याला एकूण 43 जखमा झाल्या आणि त्यामध्ये तो मरण पावला. आणि या घटनेचा जो तपास आहे सुरुवातीला 174 कलम अंतर्गत अकस्मात घटना म्हणून केला गेला आणि नंतर हा तपास CIDकडे वर्ग करण्यात आला. CIDने त्याचा तपास पूर्ण करून 2011मध्ये चार्जशीट फाईल केली आणि त्याच्यानंतर संपूर्ण तपासाच्या प्रमाणे एकूण 47 साक्षीदार या प्रकरणात तपासण्यात आले. 47 साक्षीदारांचा तपास झाल्यानंतर युक्तिवाद दोन्ही पक्षांचा ऐकल्यानंतर माननीय JP सपाटे अतिरिक्त सत्र न्यायालय वाशिम यांनी या प्रकरणात 9 जे आरोपी होते त्या 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे आणि त्याच्यावरती कलमा लावल्या होत्या. त्या कलमात 341, 342, 331, 302, 201, रेड विथ 34 याप्रमाणे. आणि याशिवाय स्पेशल ॲट्रॉसिटी, कारण पारधी समाजाचा तो मृतक बेग्या नैनू पवार जो होता तो पारधी समाजाचा होता आणि आरोपी क्रमांक 1, 3, 7 आणि 9 यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीच्या ज्या 318, 322 आणि 327 या कलमाअंतर्गत त्यांना शिक्षा देण्यात आलेली आहे. आणि समाजामध्ये या शिक्षेमुळे एक चांगला संदेश गेलेला आहे की समाजातील जे अंतिम घटक आहेत त्यांना देखील न्याय मिळू शकतो आणि अशा प्रकारचं उत्तम उदाहरण वाशिम जिल्ह्यातील या अतिरिक्त सत्र न्यायालयाने आपल्यासमोर ठेवलेलं आहे. 9 आरोपी हे पोलीस हो, 9 पण आरोपी जे आहेत ते पोलीस कर्मचारी आहे. आरोपी क्रमांक 1 जे आहेत ते त्या रिसोड पोलीस ठाण्याचे PI होते, ठाणेदार होते ओके आणि ते सध्या सेवानिवृत्त.